गणा नेहमीच्या वेळेत आपली सायकल घेऊन गौतमच्या घरासमोरून निघाला. उर्मिलाच्या तब्येतीमध्ये सुधारणा आली होती. गौतम आज कामावर जाण्यासाठी मोकळा झाला होता. त्याने तरी देखील थांबवून बऱ्याच वेळेला उर्मिलाची विचारपूस केली. उर्मिला ठाम होती. रात्रीची भीती आता तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. गौतम, तुझी हरकत नसेल तर मी आज मंदिरात किंवा मठात जाऊन येऊ? माझी कसलीही हरकत नसेल उर्मिला. तुलाही जरा प्रसन्न वाटेल. इथंच गल्लीच्या कोपऱ्यावर मंदिर आहे. उर्मिलाचा निरोप घेऊन गौतम आज कामावर जायला निघाला. घराबाहेर पडताच त्याला गणा दिसला. गणा रस्त्यावर उभा गौतमच्या घराकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होता. काय रे, असं काय बघतोयस गणा? गौतम दादा. गणा गौतमच्या खांद्यावरून मागे घराच्या छताकडे बघत होता. बोलशील आज? रात्री तुम्हाला कसला आवाज आला का? आवाज? कसला? कोणाचा? काल रात्री तुमच्या छतावर कोणीतरी बसलं होतं. काय? गौतम सावध झाला. काय म्हणतोस? कोण होतं? कोणी माणूस होता का? नाही, माणूस नाही, माकडासारखं होतं. माकड होतं का मग? नाही, माकड बी नव्हतं. अरे मग माणूस नाही, माकड नाही, मग होतं तरी काय? ते मला माहिती नाही, पण तुमच्या घरावर मी बघितलं. आजीने दाखवलं. ते त्या छपराच्या कोपऱ्यावर बसलं होतं. गणाने छपराकडे बोट दाखवलं. तू आणि तुझी आजी, म्हातारीसोबत तुझ्या पण डोक्यात खूळ बसलंय. चल जा, म्हणे छपरावर कोण बसलंय. जा, मला पण उशीर होतोय. गाडीची किक मारून गौतम आपल्या वाटेने निघून गेला. गणा एकटाच तिथं उभा दाराकडे पाहत होता. दारामध्ये उर्मिला स्तब्ध उभी होती. दोघांची एकमेकांशी नजरानजर झाली. त्या क्षणिक नजरेत दोघांचं एक सुप्त संभाषण झालं होतं. गणा आपली सायकल काढून तेथून निघून गेला. उर्मिलाने मंदिर गाठलं. मंदिरात उल्हास होता, प्रसन्नता होती. अगरबत्ती, धूपबत्तीचे फुलांमध्ये मिश्रित सुगंध होते. पहिली पायरी चढताच उर्मिलाला अंग हलकं लागलं. जणू आपल्या खांद्यावरील ओझं तिने पायरीच्या खाली सोडून दिलं आहे, मानसिक आणि शारीरिक दोन्ही. समोरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात विठू रखुमाईचं मूर्त स्वरूप उभं होतं. मूर्तीचा प्रसन्न देखावा पाहत उर्मिलाचं मन तिथेच रमून गेलं. काही वेळ उर्मिला मंदिराच्या आवारात खांबाला पाठ टेकून बसून राहिली. केव्हा डोळे मिटले तिचं तिलाच समजलं नाही. सभोवतालचे आवाज आपसूक बंद व्हायला लागले. एकंदर सर्व ध्वनी बंद झाले आणि मिटल्या पापणीच्या पडद्यावर उर्मिलाला एक लख्ख प्रकाश दिसला. केंद्र भागातून हजारो शलाका बाहेर भिरकावल्या गेल्या. त्या उजेडात पवित्रतेचा अमोघ अंश दडला होता. तिथे दुःखाची, नैराश्य, नकारात्मकतेची जाणीव देखील नव्हती. उणीव होती ती शरीराची. येथे अस्तित्व होतं, स्वत्व होतं, पण त्याला रक्त, हाड, मांस, त्वचा यांची जोड नव्हती. पोरी? पाठीमागून एक आवाज आला. उर्मिलाने मागे वळून बघितलं. एक जोडपं उभं होतं. एक उंच पुरा सावळा पुरुष, डोईवर शुभ्र पागोटा, ललाटी बुक्काट्या, कानपाळीला चंदन, चमकदार त्वचा, सावळा वर्ण. शेजारीच एक त्या गृहस्थाच्या खांद्याला लागणारी स्त्री होती. हिरवगार इरकल लुगडं नेसलेली, पदराला सोनेरी किनार, सावळा वर्ण, चमकदार तेजस्वी त्वचा, गळ्यात डोरलं, दोन्ही मनगटात हिरवा चुडा. दोघांचा पेहराव अतिशय साधारण होता. दोघांच्या चेहऱ्यावर मंद असं स्मित हसू होतं. ती स्त्री तिला म्हणाली, वाट चुकलीयस? त्या आवाजात जणू काही विश्वाचं मर्म ओसंडून वाहत होतं.
माया, ममता, जिव्हाळा होता. उर्मिलाला अगदी लहान झाल्यागत भासलं. उर्मिला म्हणाली, हो. उत्तर ओठातून आपसूक आलं. दाम्पत्याने एकमेकांकडे पाहिलं. स्त्री म्हणाली, काय हरवलंय तुझं? उर्मिला उत्तरली, माझी वाट. ती स्त्री पुन्हा म्हणाली, वाटेवर अडथळा आहे पोरी, पण त्या अडथळ्यांना पार करून नेणारा तो सुद्धा तुझ्यासोबत आहे. उर्मिला म्हणाली, तो? ती स्त्री म्हणाली, होय, तोच, ज्यावर तुला आजही ठाम विश्वास आहे. गौतम? ती स्त्री हसली. बघ, मिळाले की नाही उत्तर तुला? त्यावर शेजारी उभे गृहस्थ उद्गारले, सर्व प्रश्नाची उत्तरं आपल्या आतच असतात, पण प्रश्न आपण कधी स्वतःला करत नाही. जेव्हा मनुष्य स्वतःवर विश्वास ठेवेल तेव्हा सर्व उत्तरे निखळ होतील मुली. त्या आवाजात, त्या सुरात इतकी बाप माया होती, जणू त्या गृहस्थांनी संपूर्ण विश्वाचा भार पेलला आहे. आपण आपण आहात तरी कोण? दोघांनी एकमेकांकडे पाहत पुन्हा स्मित केलं आणि एक सुरात म्हणाले, मी. मंदिराच्या घंटेचा आवाज झाला आणि उर्मिलाचं स्वप्न तिथेच भंग पावलं. घंटानाद ऐकताच उर्मिलाने डोळे उघडले आणि समोर कोणीतरी प्रसादाचं ताट घेऊन उभं होतं. उर्मिलाने प्रसाद स्वीकारला आणि देवांना अभिवादन करून रस्त्याने स्वप्नाचा विचार करीत घरी निघून आली. घराच्या बंद दारातून आत जाण्यापूर्वी उर्मिलाने एक कटाक्ष सुलभाजीच्या शेडकडे टाकला. शेडचं दार बंद होतं. आजूबाजूला नजर फिरवली तसं रस्त्याच्या पलीकडं, त्या बग्न भिंतीच्या पलीकडं सुलभा आजी दिसली. गवतामध्ये काठी घेऊन सुलभा आजी फेरी मारत होती. ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपल्या हातातील काठी खरडत नेत होती. अचानक हवेची झुळूक येई आणि औदुंबर सळसळ करी. वेली आपोआप झुलायला लागत. उर्मिलाला हा प्रकार जरा विचित्र वाटे. तशी आजी तरतरीत चालत झाडाच्या खोडाजवळ जाई आणि खोडावर काठीचा एक रट्टा देई. चिडून सुलभाजी म्हणाली, गप, काही होत नाही, म्हणत पुन्हा झाडाच्या तळाशी गवतामध्ये काहीतरी खरडायला सुरू करे. उर्मिलाने तिकडं फार लक्ष दिलं नाही. सुलभा आजी खरोखर वेडीच वाटायला लागली होती. उर्मिला आतमध्ये आली. हातामध्ये प्रसाद होता. गौतम येईपर्यंत तिने प्रसाद किचनमध्ये एका वाटीखाली झाकून ठेवला. तेव्हा हा दिवस अगदी सहज गेला. ते आली. हातामध्ये प्रसाद होता. गौतम येईपर्यंत तिने प्रसाद किचनमध्ये एका वाटीखाली झाकून ठेवला होता. तेव्हा हा दिवस अगदी सहज गेला. काही अकस्मात असं घडलंच नाही. उर्मिलाने देखील सर्व कामे आवरून घेतली. झाडलोट, धुणी भांडी, फरशी पुसणे, अगदी घर स्वच्छ केलं होतं तिने. एक क्षण देखील उर्मिलाला आपल्या भीतीची जाणीव झाली नव्हती. जेव्हा जेव्हा ती प्रसादाची वाटी पाहत असे तेव्हा तेव्हा मनात एक प्रसन्नतेची लहर उत्पन्न झालेली जाणवे. दिवस सरला आणि रात्री गौतम आला. उर्मिलाने स्वयंपाक करून ठेवला होता. दोघांनी पोटभर जेवण करून घेतलं. उर्मिलाने आणलेला प्रसाद गौतमलाही दिला. प्रसाद संपवला आणि दोघेही नेहमीच्या वेळी निजायच्या तयारीला लागले. रात्र हळूहळू घनगंभीर होत चालली होती. घनघोर काळ्या रात्री रस्त्याकडेच्या खांबावरील दिवा लुकलुक करत होता. कडेला घुटमळत झोपलेले एक श्वान काहीतरी जाणवताच जागं झालं. सावध होऊन मान उंच करून समोरच्या वास्तूकडे नजर रोखून पाहत होतं. दिव्याच्या लुकलुक करणाऱ्या प्रकाशात ती वास्तू उजळत होती. खिडकीच्या काचेवर तांबूस प्रकाश पडून काचा चमकत होत्या. आत भिंतीवर घड्याळ होतं. हॉलभर सेकंद काट्याचा आवाज घुमत होता. घड्याळात रात्रीचे 1:30 वाजले होते. गतीने सेकंद काटा
तासी आणि मिनिट काट्याला प्रदक्षिणा घालत होता. हॉलमध्ये छताला पंखा फिरत होता. स्वयंपाकघराच्या खोलीत एक दिवा हमखास पेटलेला असायचा. गौतम फार अंधार ठेवत नसे. एकटा राहत असल्याने तो थोडाफार उजेड नेहमी ठेवी. चौकटीचा टांगलेला पडदा हवेने पुढे मागे हलत होता. हॉलच्या मधोमध जमिनीवर गादी टाकून त्यावर उर्मिला झोपली होती आणि सोफ्यावर चादर पांघरून उर्मिलाकडे पाठ करून गौतम निजला होता. पंख्याच्या हवेने किचनचा पडदा हलत होता, पुढे येऊन मागे जात होता. तसा पडद्या पलीकडे शांत किचन खोलीचं दृश्य उघडं पडत होतं. आतील रिकामा काळा ओटा स्पष्ट दिसत होता. ओट्याच्या वरती भिंतीमध्ये एक खिडकीची झडप उघडी राहिली होती. निर्जीव भिंतीवर गारठा चढला होता. भिंतीवरील कीटक देखील भिंत सोडून नाहीसे झाले होते. सूक्ष्महून सूक्ष्म अबोल जीवाला एका परक्या अस्तित्वाची उपस्थिती जाणवली होती. दृष्टिक्षेपात हलणारा फुलांचा शुभ्र पडदा होता. झुलत फडफडत तो पडदा दूरच्या खिडकीचा देखावा झाकत आणि पुन्हा खिडकी उघडे पाडत होता. खिडकीच्या तळाशी एक मुंडकं आपली हनुवटी टेकून होतं. एक बाजूने जळून करपलेला काळा खुट्ट चेहरा, ज्यात एक डोळा पापणी विरहित तरी शाबूत, तर चेहऱ्याची दुसरी बाजू लाल भडक रक्ताने माखलेली. दोन्ही डोळ्यामधील बुबुळ आकृसून सूक्ष्म मिरी दाण्या एवढी झाली होती. लाकडी बाहुलीच्या खोबणीत लुकलुक हलत्या बोबळागत ते डोळे अस्थिर होते, कोणाचा तरी शोध घेत होते. अचानक ते चक्ख स्थिर झाले. आसुसलेल्या आसुरी नजरेने त्याने खाली जमिनीकडे बघितलं. जमिनीवर उर्मिला निजली होती. एक हातावर डोके टेकवून अंगावर पांघरून घेऊन जमिनीवर उर्मिला निजली होती. एक हातावर डोके ठेवून अंगावर पांघरून ओढून घशातून घर घर श्वास घेत गुरगुरत तिरस्कृत नजरेने ते धूर त्या खिडकीतून तिच्याकडेच पाहत होतं. ते आवाज उर्मिलाच्या कानांवर पडले आणि त्या आवाजाने उर्मिलाला जाग आली.